नमस्कार. चला तर आज एका अशा विलक्षण आध्यात्मिक कथेबद्दल बोलूया, जी श्रद्धेच्या इतिहासात असं समजा की कायमची कोरली गेली आहे. हे फक्त शब्द नाहीयेत, नाही का? हे आहे एक शाश्वत आश्वासन. पण पण हे शब्द आले कुठून, याचा उगम कुठे झाला? चला, ह्याच अभूतपूर्व कथेचा आज आपण उलगडा करणार आहोत. आणि हाच तो प्रश्न आहे की एका अगदी सामान्य गरीब लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडीचा एक घाव आणि एका महान संताची तब्बल 300 वर्षांची समाधी भंग पावते. कसं शक्य आहे? ही ही एक अशी घटना आहे जिथे नियतीने एका सामान्य माणसाला एका दिव्य कार्यासाठी फक्त निमित्त मात्र बनवलं. तर या कथेची सुरुवात होते एका खूपच प्राचीन आणि गूढ अशा ठिकाणापासून. चला तर मग थेट प्रवेश करूया कर्दळी वनाच्या त्या रहस्यमय वातावरणात. जरा कल्पना करून बघा, एक अगदी घनदाट जंगल, जिथे माणसाचा साधा वावरही नाही, जिथे निसर्ग अगदी आपल्या मूळ आदिम स्वरूपात आहे. आणि याच शांत पण तितक्याच गूढ जंगलात एका वारुळात एक खूप मोठं रहस्य दडलेलं होतं. पण त्या वारुळात नेमकं काय घडत होतं? तर तिथे लागली होती समाधी. आता समाधी म्हणजे काय? ती काही साधी झोप नाही बरं का. समाधी म्हणजे ध्यानाची एक इतकी खोल अवस्था की जिथे शरीर तर एकदम स्थिर असतं, पण आपलं चैतन्य, आपला आत्मा तो काळाच्याही पलीकडे पोहोचलेला असतो. आणि किती काळ? 1 वर्ष? 2 वर्ष? नाही, तब्बल 300 वर्ष. विचार करा, 300 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज या समाधी अवस्थेत होते, जगापासून पूर्णपणे अलिप्त. ही कल्पना करणं सुद्धा किती अविश्वसनीय आहे, नाही का? आणि मग एके दिवशी त्या शांत अरण्यात एका व्यक्तीचं आगमन झालं. त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती की त्याच्या एका कृतीने इतिहास कायमचा बदलणार होता. हा होता एक अगदी साधा, गरीब लाकूडतोडा, रोजच्या जगण्याची लढाई लढणारा. आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी तो नेहमीप्रमाणे जंगलात सरपण गोळा करायला आला होता. त्याचा उद्देश बघा किती सामान्य होता, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. आता तो निर्णायक क्षण कसा घडला ते जरा पाहूया. तो जंगलात आला, त्याने आजूबाजूला पाहिलं आणि एक मोठं सुकलेलं झाड निवडलं. त्याने आपली कुऱ्हाड उगारली पण नियतीला काहीतरी वेगळंच घडवायचं होतं. झालं असं की त्याचा नेम चुकला. कुऱ्हाडीचा तो जोरदार खणखणीत घाव झाडावर पडण्याऐवजी थेट त्या प्राचीन वारुळावर जाऊन बसला. तसं बघायला गेलं तर ही एक चूक होती, पण हीच चूक एका नव्या युगाची सुरुवात ठरणार होती. आणि पुढच्याच क्षणी जे घडलं ते पाहून त्या लाकूडतोड्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या वारुळातून मातीऐवजी रक्ताची एक धार वाहू लागली. तो प्रचंड घाबरला. हे काय होतंय? काय घडतंय? त्याला काहीच कळेनासं झालं. पण त्याच क्षणी ती भीतीदायक वाटणारी घटना एका दिव्य सोहळ्यात बदलली. कारण आता त्या वारुळात इतकी शतकं दडलेलं सत्य जगासमोर येणार होतं. ते वारुळ कोसळलं आणि आतून कोणतीही जखम वगैरे दिसली नाही, तर एक दिव्य, एक तेजोपुंज प्रकाश बाहेर आला. जिथे काही क्षणांपूर्वी रक्ताची धार होती, तिथे आता सगळीकडे एक अलौकिक प्रकाश पसरला होता. भीतीची जागा आता आश्चर्याने आणि आदराने घेतली होती. आणि त्या लखलखीत प्रकाशाच्या मध्यातून जी आजानुबाहू, शांत, तरीही अत्यंत तेजस्वी मूर्ती प्रकट झाली, ते होते दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज, म्हणजेच भगवान दत्तात्रेयांचे तिसरे अवतार, विश्वाचे गुरु. आता हे दिव्य रूप डोळ्यासमोर पाहिल्यावर त्या बिचाऱ्या लाकूडतोड्याची काय अवस्था झाली असेल? तो तर भीतीने थरथर कापू लागला. आपल्या हातून किती मोठी चूक झालीय हे त्याच्या लक्षात आलं आणि तो हात जोडून गयावया करत क्षमा मागू लागला. पण स्वामी महाराजांचे पहिले शब्द काय होते ते ऐका. त्यांच्या बोलण्यात रागाचा लवलेशही नव्हता. होती ती फक्त माया, फक्त करुणा. त्यांनी त्या घाबरलेल्या लाकूडतोड्याला धीर दिला आणि आपल्या प्रकटीकरणाचा उद्देश अगदी स्पष्ट केला. आणि बस, इथूनच सुरुवात झाली एका नव्या अध्यायाला, एका नव्या प्रवासाला, एका अशा अभयवचनाच्या प्रवासाला जे आजही करोडो भक्तांच्या हृदयाला आधार देतं. कर्दळी वनातून प्रकट झाल्यावर स्वामी महाराजांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केलं. मंगळवेढा हे त्यांचं पहिलं महत्त्वाचं ठिकाण ठरलं. मग सोलापूर आणि अशी अनेक ठिकाणं करत करत अखेरीस 1856 साली त्यांचं आगमन झालं अक्कलकोटमध्ये, जे त्यांचं अंतिम आणि सर्वात प्रसिद्ध निवासस्थान बनलं. खरं तर ह्या एकाच घटनेत आपल्याला 2 अगदी वेगवेगळे दृष्टिकोन दिसतात. एका बाजूला होती त्या लाकूडतोड्याची मानवी भीती, माझ्याकडून गुन्हा घडला ही भावना, आणि दुसऱ्या बाजूला होतं स्वामींचं आश्वासन, त्यांची दैवी करुणा, घाबरू नकोस. एकाची जगण्याची धडपड आणि दुसरीकडे एक दैवी योजना. स्वामींनी त्या भीतीचं रूपांतर एका क्षणात श्रद्धेत केलं. आणि 1856 मध्ये त्यांचं अक्कलकोटमधलं आगमन हे भक्तांसाठी जणू एका सुवर्णयुगाची सुरुवातच ठरलं. अक्कलकोट हे त्यांच्या कार्याचं, त्यांच्या लीलांचं मुख्य केंद्र बनलं. आणि मग इथूनच त्यांचे चमत्कार, त्यांचे उपदेश सर्वदूर पोहोचले. आणि गंमत म्हणजे हा प्रवाह आजही तितक्याच ताकदीने अविरतपणे सुरू आहे. आणि हेच ते शाश्वत वचन, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनाचा प्रवास त्या दिवशी त्या कर्दळी वनातून सुरू झाला आणि आज ते प्रत्येक भक्ताच्या मनात, हृदयात वसलेलं आहे. हे फक्त एक आश्वासन नाहीये, ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच नाही का, की एका अगदी अपघाती क्षणातून जन्माला आलेलं एक वचन शतकानुशतके कसं काय टिकून राहतं? लाखो करोडो लोकांना आधार कसं देतं?
याचा नेमका अर्थ काय असेल? नियती, श्रद्धा आणि एका शाश्वत वचनाची ताकद यावर विचार करायला लावणारी ही कथा खरंच खूपच विलक्षण आहे.